पांढरे केस काळे करण्यासाठी होममेड शॅम्पू कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी बघा बोरीची पानं घ्यायची आहेत, जी छोटी छोटी आपण बोरं खातो ना त्याची पानं एक मूठ घ्यायची आहेत आणि कडुलिंबाचा पाला जो आहे तो एक मूठ घ्यायचा आहे। त्यानंतर इथं बघा काय घेतलेलं आहे, तर एक कढई घेतलेली आहे लोखंडाची आणि त्यामध्ये आपल्याला शिकेकाईच्या थोडेसे शेंगा आणि सुकलेला आवळा अर्धी मूठ आणि इथं ही पानं जी आहेत फ्रेश पानं जी आहेत ती आपण घातलेली आहेत। त्यानंतर एक चमचाभर आपल्याला मेथी दाणा घ्यायचा आहे आणि मेथी दाणा यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर बघा इथं रिठा घेतलेले आहेत, एक मूठभर रिठा घेतलेले आहेत, पण काय करायचं आहे यातल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला नको आहेत, त्यामुळे त्या फोडून घ्यायच्या आणि टरफलं जी आहेत ती आपल्याला हवी आहेत, बिया ज्या आहेत त्या कामाच्या नाहीत, त्या फेकून दिलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि हे रात्रभर भिजायला ठेवायचं आहे। रात्रभर भिजल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे पण आपण भिजवलेलं आहे ते सगळं काही एका मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घालायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि जे पाणी आहे कढईमध्ये ते सुद्धा आपल्याला फेकायचं नाही आहे, त्याचासुद्धा वापर करायचा आहे। तर मिक्सरला हे फिरवून घेतलं, एकदम बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर त्याच पाण्यामध्ये म्हणजे जे शिल्लक राहिलं होतं ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त शिजवायचं आहे, साधारणतः आपल्याला 20 ते 25 मिनिट लागतील हे शिजायला। तर बघा या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि हे जे आहे हे तुम्ही साधारणतः 4 ते 6 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता। आपला शॅम्पू जो आहे तो रेडी आहे।